ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प 5 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1995 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 11. सुषमाताई म्हणतात, काल सगळा समारंभ झाला. त्यात तुम्ही म्हणाला की एकदा विवाह झाला की काय जी परिस्थिती असेल त्यात जमवून घेतलं पाहिजे, नवरा कसाही असो. स्वामीजी म्हणतात, कसाही असो असं नाही, पण जे आहे त्यात शक्यतो जमवून घ्यावं. अगदीच विरुद्ध स्वभाव दोघांचे असतील तर इलाज नाही. नवरा व्यसनाधीन झाला, क्लीब असला तर. 5 गोष्टी असतील तर स्त्रीला घर सोडण्याला परवानगी मनूनं दिली आहे. नष्टे मृते प्रवृजिते क्लिबेच पतिते पतौ. तो पतित असला तर, म्हणजे असं काही सबळ कारण असेल तर सोडता येईल. पण असं काही नसताना उगीचच भांडत असतात. जमवून घेण्याची भूमिकाच नसते. हल्ली मुली देखील अगदी ताठरपणाने वागतात. बदलायचंच नाही. मग कसं जमणार? तसं उपयोगी नाही. माझ्या ब्लॉकवरून ध्यान मंदिराकडे जात असताना दुपारी 12च्या सुमारास रस्त्यावरील एका हॉटेलच्या दाराशी एक ज्येष्ठ साधक आपल्या कुटुंबीय मंडळींसह उभा राहिलेला दिसला. म्हणून थांबून मी चौकशी केली. तो म्हणाला, आज ऑफिसला सुट्टी म्हणून सर्वांना घेऊन जेवायला आलो. मला मोठं आश्चर्य वाटलं. 10 वर्षांहून अधिक काळ स्वामीजींकडे येणारा हा साधक, उन्मनावस्थेत गेलेला, स्वतः केंद्र घेतो, प्रवचन करतो, कोणाच्या तरी हातचं बाहेरचं अन्न साधकानं घेऊ नये असं स्वामीजी नेहमी प्रवचनातून सांगत असतात. अगदी नाईलाजच असेल, आपण प्रवासातच असू तर एखादे वेळी बाहेरचं अन्न घ्यावं असं स्वामीजी सांगत असताना हा साधक हॉटेलच्या दारात नंबर लावून उभा होता. तिथून फरलांगभर अंतरावर त्याचं स्वतःचं घर होतं. कुटुंबीय मंडळीत प्रौढ गृहिणी होत्या. पैसेच खर्चायचे तर घरीच साजूक तूप, दूध, इतर पदार्थ आणून सुग्रास अन्न का बनवत नाहीत? हॉटेलचं जेवण घेण्यात आपला आळस, जिव्हालौल्य का पैशाचा सुकाळ? नेमकं कारण काय होतं? हल्ली सामान्य व्यक्ती चैन म्हणून लहान मुलांसह हॉटेलात जातात. त्यांच्यासह नाना पदार्थ खातात. एवढंच नाही तर नाना पेय स्वतः पिऊन त्या मुलांनाही आग्रहानं पाजतात. हे मी पाहिलं होतं. पण चांगल्या साधकानं असं करावं का? मला उगीचच टोचणी लागली. दुसरे दिवशी न राहून मी स्वामीजींना ही गोष्ट सांगितली. मी कोणतीही गोष्ट स्वामीजींच्या कानावर घालून त्यांचं मत अजमावीत असे. मला जे वाटतं तसंच त्यांना वाटतं का ते पडताळून पाहत असे. त्या दिवशी स्वामीजींना मी हा प्रसंग सांगितल्यावर ते थोडे गंभीर झाले. लगेच शांत होऊन म्हणाले, अशा मंडळींना घेऊनच आपल्याला कार्य पुढे न्यायचं आहे. ते हळूहळू बदलतील. सुषमाताई म्हणतात, संतांकडे येणारी मंडळी काहीतरी अपेक्षा धरूनच येतात ना? स्वामीजी म्हणतात, हो ना. ध्याननामातील, साधनेतील मार्गदर्शन मिळावं अशी त्यांची इच्छा असते. शांती, प्रेम, आनंद मिळावा म्हणून येतात. कित्येक मंडळी सांसारिक दुःख सांगायला येतात. काही तर लक्षाधीश, कोट्याधीश मंडळी असतात, पण संसारात कुठेतरी अशांती असते. ती कमी व्हावी म्हणून येतात. मग संत त्यांना परमार्थाची गोडी लावतात, साधना सांगतात. काही मंडळी त्या मार्गाला लागतात, काही पुन्हा संसारातच गुरफटतात. स्वामीजी पुढे म्हणतात, काही लोकांचा विश्वास नसतो या गोष्टीवर की आपण कधीही मरायचं आहे. आपण आहोतच असं गृहीत धरून रोज व्यवहार चाललेले असतात. म्हणजे फार विश्वास असतो आपला देहावर. सुषमाताई म्हणतात, पण आपण सारखं जाणार म्हटलं तर व्यवहार करणंही कठीण. स्वामीजी म्हणतात, मरणाचं स्मरण असावं म्हणजे आपल्यात आपोआपच नम्रता येते, श्रद्धा येते. याचं फार महत्त्व असतं.
आपला देह खरोखरीच क्षणभंगूर आहे यात शंका बाळगण्याचं कारण नाही. एखादा मनुष्य 50-60 वर्ष जगला म्हणून आपणही तेवढं जगणार असं कुणालाही सांगता येणं शक्य नाही. एक संस्थानिकाचा मुलगा 28 वर्षांचा, आई वडील चांगले, मुलगा सात्विक, निर्व्यसनी, एकाएकी त्याच्या रक्तात काय झालं कुणास ठाऊक, आता डायलिसिस करायला लागतं. गोरा पान मुलगा आता काळा ठिक्कर पडलाय म्हणून मरणाचं स्मरण ठेवून आपली कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करावीत. त्यानं लोभ, मत्सर, दांभिकपणा, अहंकार हे जायला मदत होईल. दुसऱ्याशी गोड बोलण्यानं जे काम होतं ते कडू कठोर बोलण्यानं होत नाही. मरणाचं स्मरण नसणारी मंडळी नेहमी गुरमीत असतात. सुषमाताई म्हणतात, मरणाचं स्मरण असलं तरी काहींचा बोध असा असतो की एवीतेवी जायचंच आहे ना, मग चैन करून घ्या. स्वामीजी म्हणतात, हा विचार तर अगदीच चुकीचा आहे. यानं कधीच खरं समाधान, आनंद मिळणार नाही. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.